दुसऱ्या दिवशी सकाळी घरात शांत वातावरण होतं. शारदाताई नेहमीप्रमाणे लवकर उठल्या, पण त्यांच्या चेहऱ्यावरचा राग अजूनही ओसरला नव्हता. सई नेहमीसारखी उठून किचनमध्ये गेली. काहीच घडलं नव्हतं अशा शांतपणे ती काम करू लागली. तिच्या मनात मात्र कालचा प्रसंग सतत फिरत होता. निखिलने तिची बाजू घेतली होती याचं समाधान होतं, पण त्याचवेळी सासूबाईंचं मन दुखावलं गेलं याचंही तिला वाईट वाटत होतं. थोड्याच वेळात कविता आणि स्वरा उठून बाहेर आल्या. दोघींनी सईला किचनमध्ये काम करताना पाहिलं. वहिनी, आम्ही मदत करू का? कविताने विचारलं. सई हसली. नको ताई, तुम्ही बसा, मी करते. स्वरा लगेच म्हणाली, तू कालच इतक्या मोठ्या प्रवासावरून आली आहेस. आज आम्ही तुझ्याबरोबर काम करतो. हे ऐकताच शारदाताई किचनमध्ये आल्या. अगं, तुम्ही दोघी माहेरी आराम करायला येतात की काम करायला? कविता शांतपणे म्हणाली, आई, आराम करायला आलो आहोत, पण वहिनी एकटी काम करत असेल तर आम्ही कसं बसून राहू? शारदाताईंनी काही उत्तर दिलं नाही. नाश्ता झाल्यावर सगळे हॉलमध्ये बसले होते. तेवढ्यात सईचा मोबाईल वाजला. फोन तिच्या आईचा होता. पोहोचलीस ना व्यवस्थित? आईने प्रेमाने विचारलं. हो आई. काल दिलेली जांभळी साडी आवडली ना? सईच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू उमटलं. खूप आवडली. ती मी 6 महिन्यांपूर्वीच विणायला दिली होती. तुझ्या भावाच्या लग्नात माझी मुलगी सगळ्यात सुंदर दिसावी एवढीच इच्छा होती. आईचं बोलणं ऐकून सईच्या डोळ्यात नकळत पाणी आलं. तेवढ्यात कविता जवळच उभी होती. तिच्या कानावर हे सगळं पडलं. फोन ठेवल्यानंतर तिने हळूच सईचा हात धरला. वहिनी, काल आई जे बोलली त्याचं मला खूप वाईट वाटलं. सईने लगेच हसत उत्तर दिलं. ताई, जाऊ द्या ना. नाही, प्रत्येक आई आपल्या मुलीसाठी प्रेमाने काहीतरी जपून ठेवते. ते दुसऱ्याने मागणं योग्य नाही. स्वरानेही तिची साथ दिली. खरं सांगू, काल आईने साडी द्यायला सांगितली तेव्हा मला स्वतःलाच खूप अवघडल्यासारखं झालं. सई काही बोलली नाही. दुपारच्या वेळी निखिल बाजारात गेला. परत आला तेव्हा त्याच्या हातात 2 सुंदर गिफ्ट बॅगा होत्या. कविताने उत्सुकतेने विचारलं, हे काय? निखिल हसला. तुमच्या दोघींसाठी. दोघींनी बॅगा उघडल्या. त्यामध्ये सुंदर साड्या होत्या. स्वरा आश्चर्याने म्हणाली, अरे, याची काय गरज होती? निखिल शांतपणे म्हणाला, काल तुम्हाला ती साडी आवडली होती, पण ती सईची होती. म्हणून विचार केला माझ्या बहिणींना मीच त्यांच्या आवडीची भेट द्यावी. कविता भावूक झाली. दादा, आम्ही काल ती साडी खरंच मागितली नव्हती. माहिती आहे, म्हणून तर या भेटी मनापासून दिल्या आहेत. हे सगळं शारदाताई दुरून पाहत होत्या. त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव बदलत होते. त्यांना पहिल्यांदाच जाणवलं की कोणाची वस्तू हिसकावून घेतल्याने प्रेम वाढत नाही, उलट प्रेमाने दिलेल्या छोट्याशा भेटीचं मोल जास्त असतं. तेवढ्यात कविता उठली आणि आईजवळ जाऊन बसली. आई, एक गोष्ट विचारू? काय? तुझ्या लग्नानंतर आजीने तुझ्या माहेरच्या वस्तू काढून घेतल्या तेव्हा तुला वाईट वाटायचं ना? शारदाताई काही क्षण शांत राहिल्या. त्यांच्या डोळ्यांसमोर जुने दिवस उभे राहिले. हळूच त्यांनी मान हलवली. हो, खूप. कविता पुन्हा म्हणाली, मग तीच वेदना तू वहिनीला का द्यायची? हा प्रश्न ऐकताच शारदाताई पूर्णपणे निरुत्तर झाल्या. त्यांनी पहिल्यांदाच सईकडे वेगळ्या नजरेने पाहिलं. सई अजूनही त्यांच्यासाठी चहा बनवत होती, कोणताही राग मनात न ठेवता. शारदाताईंच्या मनात अपराधीपणाची भावना निर्माण झाली. त्यांना जाणवत होतं की वर्षानुवर्ष त्या परंपरेच्या नावाखाली जे योग्य समजत होत्या ते खरं तर चुकीचंच होतं.
त्या हळूहळू उठल्या आणि सईकडे चालत जाऊ लागल्या. पण त्या तिच्याजवळ पोहोचणार इतक्यात मुख्य दरवाजाची बेल वाजली. दरवाजा उघडताच समोर सुमारे 70 वर्षांची एक वृद्ध महिला उभी होती. केस पूर्ण पांढरे झाले होते. चेहऱ्यावर सुरकुत्या होत्या, पण डोळ्यात एक वेगळीच शांतता होती. शारदाताईंनी त्यांच्याकडे पाहिलं. ओळखलं का मला? शारदाताई काही क्षण त्यांच्याकडे पाहत राहिल्या. मग अचानक त्यांच्या तोंडून शब्द बाहेर पडले. कुसुम काकू, तुम्ही? हो, इतक्या वर्षांनी तुझी आठवण आली म्हणून आले. सगळे त्यांना आदराने आत घेऊन आले. सईने लगेच पाणी आणून दिलं. कुसुम काकूंनी तिच्याकडे प्रेमाने पाहिलं. ही तुझी सून? हो. खूप गोड आहे. सई नम्रपणे त्यांच्या पाया पडली. काही वेळ गप्पा झाल्यानंतर कुसुम काकूंची नजर टेबलावर ठेवलेल्या त्या जांभळ्या साडीवर गेली. वा, किती सुंदर साडी आहे. कविता हसत म्हणाली. वहिनीच्या माहेरून आली आहे. हे ऐकताच कुसुम काकूंनी सहज विचारलं, मग चेहरा एवढा उतरलेला का दिसतो सगळ्यांचा? हॉलमध्ये क्षणभर शांतता पसरली. स्वराने संपूर्ण प्रसंग त्यांना सांगितला. सगळं ऐकल्यानंतर कुसुम काकूंनी एक खोल श्वास घेतला. त्या शारदाताईंकडे पाहत म्हणाल्या, शारदा, तुला एक गोष्ट आठवते का? शारदाताई गोंधळल्या. कोणती? तुझ्या लग्नानंतरची. त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव अचानक बदलले. कुसुम काकू पुढे म्हणाल्या, तुझ्या आईने तुला लाल रंगाची पैठणी दिली होती. तू ती किती जपून ठेवली होतीस. शारदाताईंचे डोळे मोठे झाले. हो, आणि तुझ्या सासूबाईंनी ती तुझ्या नणदेला द्यायला लावली होती. हे ऐकताच शारदाताईंचे डोळे खाली गेले. कुसुम काकूंचा आवाज आता गंभीर झाला. त्या दिवशी तू माझ्या घरी आली होतीस. तासनतास रडत बसली होतीस. सई, निखिल, कविता आणि स्वरा शांतपणे ऐकत होते. तू मला एक वाक्य म्हणाली होतीस. शारदाताईंच्या डोळ्यात अश्रू जमा होऊ लागले. काय म्हणाले होते मी? कुसुम काकूंनी हळू आवाजात उत्तर दिलं. जर कधी माझी सून आली तर मी तिच्याबरोबर कधीच असं वागणार नाही. हे शब्द ऐकताच शारदाताईंच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले. त्यांना स्वतःचाच विसर पडला होता. ज्या गोष्टीचा त्यांनी कधी काळी तिरस्कार केला होता, त्याच गोष्टी त्या आज स्वतः करत होत्या. सईने लगेच त्यांच्याजवळ जाऊन पाण्याचा ग्लास दिला. शारदाताईंनी तिच्याकडे पाहिलं. त्या क्षणी सईच्या चेहऱ्यावर राग नव्हता, तक्रार नव्हती, फक्त आदर होता. शारदाताई उठल्या. त्या हळूहळू सईसमोर आल्या. त्यांनी थरथरत्या हातांनी ती जांभळी साडी उचलली आणि सईच्या हातात ठेवली. ही फक्त तुझी आहे. सई काही बोलणार इतक्यात शारदाताईंचा आवाज भरून आला. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली ग. सईने पटकन त्यांचे हात धरले. आई, असं बोलू नका. नाही सई, आज बोलू दे. मी ज्या वेदना स्वतः सहन केल्या त्याच वेदना नकळत तुला देत होते. हॉलमध्ये बसलेला प्रत्येक जण भावूक झाला. निखिलच्या चेहऱ्यावर समाधान होतं. त्याला आज पहिल्यांदाच वाटलं की आई खरंच बदलत आहे. कविता आणि स्वरानेही आईला मिठी मारली. कुसुम काकू हसत म्हणाल्या, परंपरा त्या जपायच्या ज्या नाती मजबूत करतात. ज्या नातं तोडतात त्या परंपरा नसतात. ती फक्त चुकीची सवय असते. हे वाक्य प्रत्येकाच्या मनात कायमचं कोरलं गेलं. संध्याकाळी कुसुम काकू निघून गेल्या. घरात पुन्हा शांतता होती, पण यावेळी ती शांतता मन जोडणारी होती. त्या रात्री जेवताना शारदाताईंनी पहिल्यांदाच सईला स्वतःजवळ बसवलं. सई, आज तू माझ्याबरोबर जेव. सईच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. तिला वाटलं आज खरंच या घरात तिला सुनेपेक्षा मुलीचं स्थान मिळालं आहे.
मित्रांनो, कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटही करा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.